हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू व्लॉग। जर तुम्ही कोल्हापूरमध्ये येण्याचा प्लॅन करत असाल किंवा वीकेंडमध्ये कुठे जायचा असा विचार करत असाल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्हाला कोल्हापूरची बेसिक माहिती सांगते। जर तुम्ही कोल्हापूरमध्ये राहत असाल तर तुम्हाला ही माहिती नक्कीच माहिती असेल, जर नसेल तर मी सांगते। कोल्हापूर हे शहर पंचगंगा नदीच्या काठावरती वसलेले आहे आणि सह्याद्री पर्वतरांगा सभोवताली आहेत। कोल्हापूर जिल्हा हा ऐतिहासिक किल्ले, मंदिरे याच्यासाठी सुप्रसिद्ध आहे। कोल्हापूर खाण्यासाठीही खूप प्रसिद्ध आहे। कोल्हापूरमध्ये तांबडा पांढरा रस्सा खूपच फेमस आहे आणि कोल्हापुरी चप्पल सुद्धा खूप फेमस आहे। तर वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि टॉप 5 प्लेसेस कोणते आहेत ते बघूया। नंबर 1, महालक्ष्मी अंबाबाई मंदिर। कोल्हापूर हे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर आहे। हे महाराष्ट्रात असलेल्या मंदिरांच्या 3.5 पीठांपैकी एक आहे। तिथून थोडेच पुढे आल्यानंतर सर्वात फेमस कोल्हापूरचे शहरातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक म्हणजे रंकाळा तलाव। सरोवराच्या मध्यभागी असलेल्या रंकभैरव या प्राचीन मंदिरावरून याचे नाव पडले आहे। संध्याकाळच्या वेळेस इथे खूप गर्दी असते आणि फिरण्यासाठीही खूप मस्त वाटतं। इथं स्टँड पासून फक्त 3.8 किलोमीटर अंतरावरती आहे आणि रेल्वे स्टेशन पासून फक्त 2.5 किलोमीटर अंतरावरती आहे। नंबर 3, ज्योतिबा मंदिर। कोल्हापुरात वायव्येस असलेल्या 14 किलोमीटर अंतरावरती ज्योतिबाचा डोंगर आहे। या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे। ज्योतिबा, केदारेश्वर, केदारलिंग असेही म्हणतात। पन्हाळा हे ठिकाण कोल्हापूर पासून 20 किलोमीटर अंतरावरती आहे। पन्हाळा हे मोहक प्रेक्षणीय स्थळ आहे। येथे आपण आपली सुट्टी घालवण्यासाठी जाऊ शकतो। शिवाजी महाराजांची आठवण करून देणारा पन्हाळा हा एक ऐतिहासिक किल्ला आहे। नंबर 5, कन्हेरी मठ। हे कोल्हापूर पासून 12 किलोमीटर अंतरावरचे एक गाव आहे। या गावात एक सिद्धगिरी नावाचे वस्तू संग्रहालय आहे। शहरीकरणामध्ये लुप्त होत पाहत असलेल्या ग्रामीण जीवनशैलीचे मूर्तिमंत नमुने येथे उभे केलेले आहेत। तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।